भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज जगभर साजरी होते आणि याच एक महोत्सवाचा भाग म्हणून आम्हाला खरोखर खूप आनंद झाला की अशा या परिसरामध्ये आपण सर्वांनी एकत्रित येऊन तुम्ही ह्या जयंती उत्सव साजरा करीत आहे। गेल्या 11 तारखेला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना 200 वर्ष पूर्ण होत आणि म्हणून द्विशतक जयंती पूर्ण देशभर साजरी होत आहे। म्हणजे 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या वर्षभर तो जयंती कार्यक्रम आहे आणि हा गुरुशिष्याचा जयंती महोत्सव आहे। म्हणजे बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानला। एवढा उच्च विभूषित माणूस जर महात्मा फुल्यांना गुरु मानतो तर महात्मा फुलेंमध्ये किती विद्वत्ता असेल आणि त्यांचं कार्य किती मोठं असेल। आणि गुरु शिष्याची 3 दिवसाच्या फरकाने जयंती। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे 1890ला महात्मा ज्योतिबा फुलेंचं निधन झालं आणि 1891ला बाबासाहेबांचा जन्म झाला। हा युगायुग महात्मा ज्योतिबा फुलेची आई मृत्यू पावली तेव्हा महात्मा ज्योतिबा फुल्यांचं वय 9 वर्षाचं होतं आणि बाबासाहेबांची आई वारली तेव्हा बाबासाहेबांचं वय 5 वर्षाचं। महात्मा ज्योतिबा फुल्यांना मुलगा नव्हता। गोदूबाई जोशी नावाच्या ब्राह्मण विधवा स्त्रीकडून दत्तक घेतलं, त्याचं नाव यशवंत ठेवलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलाचा जन्म झाला तर त्याचंही नाव यशवंत ठेवलं। इतका मोठा संबंध आहे या महापुरुषांचा। म्हणजे जातीच्या आधारावर ना धर्माच्या आधारावर यांचे कधीच नाही, यांचा सगळा वैचारिक संघर्ष होता आणि अन्यायाविरुद्ध लढाई होती। आणि अशा या परिस्थितीमध्ये आपल्याला या महान थोर पुरुषांचे विचारच काढू शकतो। त्यांनी जो जगाला विज्ञानवादी संदेश दिला, महात्मा गौतम बुद्धांनी जो विज्ञानवाद संदेश दिला, महात्मा गौतम बुद्ध असं म्हणतात की मी मोक्षदाता नाही आहे, मी मार्गदाता। आर्य अष्टांगिक मार्ग आणि 4 आर्य सत्याचं पालन जर तुम्ही केलं तर तुम्ही चांगलं जीवन जगू शकता। मी काही तुम्हाला स्वर्गाची भाषा दाखवत नाही, तुमचा स्वर्ग वर्तमान काळात आहे। तुम्ही चांगलं कर्म करत असाल तर चांगले तुम्हाला रिझल्ट मिळतील। आजच्या जीवनात तुम्ही चांगले जगा आणि माणूस म्हणून माणसासोबत माणसासारखे वागा, व्यसनापासून दूर राहा। ह्या एवढा उदात्त विचार महापुरुषांनी दिलेला आहे। अलीकडे आपण पाहतोय की हे छोटे छोटे मुलं व्यसनाच्या म्हणजे अधीन गेलेले आहेत, मुलं मुली। आणि याचं कारण असं आहे की आपण तसं वातावरण तयार केलं। आई